तालुक्यातील डिग्रस गावची यात्रा ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होत असते। याही वर्षी डिग्रस गावचं ग्रामदैवत असलेले श्री जायबा महाराज या यात्रेला सुरुवात झाली। यात्रेसाठी पुणतांबा येथे पायी जाऊन गंगेचे पाणी कावडीने आणून मिरवणुकीला सुरुवात विद्यापीठापासून करण्यात आली होती। कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री विलास खर्चे यांच्या कुटुंबासह विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ शेटे यांनीही या कावडी मिरवणुकीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी गुलाब पुष्प, फुले व नारळ अर्पण करून मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन या कावडी मिरवणुकीला मार्गस्थ केलं। गेल्या 50 वर्षात प्रथमच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी डिग्रसचे ग्रामदैवत असलेले जायबा महाराज यांचं दर्शन घेतलं। डिग्रससह पंचक्रोशीतील नागरिकांनी याविषयी आनंद व्यक्त केला। अशा प्रकारे डिग्रस यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। यावर्षी लहान मुलांना व नागरिकांसाठी प्रथमच इलेक्ट्रिक पाळणे उभारण्यात आलेत। तरी या यात्रेसाठी डिग्रससह आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली, अशी माहिती यात्रे कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी दिली। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ। राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जागृत देवस्थान जायबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने आज सालावादप्रमाणे याही वर्षी या जायबा महाराज यात्रा सर्व कमिटीच्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। जायबा महाराजाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर फार पारंपरिक अशी आख्यायिका या देवाची असून हा देव नवसाला पावणारा आहे आणि अतिशय या गावावर या देवाची श्रद्धा आहे, या जनतेची श्रद्धा या देवावर आहे आणि या यात्रेसाठी मोठ्या स्वरूपात पंचक्रोशीतून नागरिक, महिला, युवक, वृद्ध सर्व या दर्शनासाठी येतात। या 2 दिवसाचा जर कार्यक्रम आपण जर पाहिला तर बरेचसे भाविक जवळजवळ 300 जे मुलं आहेत आमच्या गावातले ते कावड यात्रा आपण जी म्हणतो तो गोदावरी नदी पात्रातून कोपरगाव तालुक्यातून पुणतांबा येथून ही मुलं कावडीने पाणी आणतात। देवाला त्या ठिकाणी अंघोळ घातली जाते आणि कावडीने पाणी आणल्यानंतर जैतोबा महाराज म्हणून जे आमचे या जायबा महाराजचे बंधू आहे, विद्यापीठामध्ये त्यांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी पहिलं पाणी त्या ठिकाणी पाणी पडतं आणि ह्या कावड यात्रेचं या मुलांचं जे पाणी घेऊन येतात त्यांचं वाजत गाजत गावकऱ्यांच्या वतीने सनई वाद्य या वृद्धाच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांची वाजत गाजत मिरवणूक गावातील जी काही विविध मंदिरं आहेत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, आई लक्ष्मी आई आहे, त्याचप्रमाणे मारुती मंदिर असेल, या सर्व ठिकाणी हे पाणी देवाचं टाकलं जातं, देवाचं पाणी वाहिलं जातं आणि नंतर जायबा महाराजाला हे पाणी टाकलं जातं आणि मोठ्या स्वरूपात लोकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग असतो आणि लोकांचं खूप सहकार्य यात्रेसाठी असतं। लोकांच्या घरी जरी नाही गेलं तर ते या यात्रा कमिटीला या ठिकाणी येऊन वर्गणी देतात आणि 2 दिवस असा भरगस असा कार्यक्रम या ठिकाणी आहे। सकाळी जे आहे ते कावडीचं आपण हे करतो, पाणी पाडलं जातं, त्यानंतर दुपारच्या वेळेस संध्याकाळी जे आहे लोकनाट्य तमाशा जो ग्रामीण संस्कृतीचं कलेचं एक माध्यम आहे तो पण या ठिकाणी मोठा जो कलेचं साधन म्हणून आपण ठेवलं जातो। दुसऱ्या दिवशी हजऱ्याचा कार्यक्रम असतो, नंतर दुसरे हगामा असतो। मोठमोठे नामांकित मल्ल या यात्रेसाठी येतात आणि त्यांना गावकऱ्यांच्या वतीने चांगलं असं बक्षीस देतात। सर्व धर्मियांचा या यात्रेमध्ये सहभाग असतो। मोठ्या उत्साहाने सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये सहभाग घेतात आणि यात्रेचा हा उत्साह आनंद द्विगुणित करून ही यात्रा चांगल्या भक्तिभावाने प्रेमळ यामध्ये वेगवेगळ्या ज्या सुविधा आपण या कमिटीच्या वतीने केलेल्या आहेत, ठिकठिकाणी CCTV कॅमेरे महिला भगिनीच्या सुरक्षेसाठी आपण ठेवले आहेत। ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे आपल्याला त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। नागरिकांना सावलीसाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे मंडप आहे, बसण्याची व्यवस्था आहे, ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि वेगवेगळे जे काही व्यापारी या ठिकाणी येतात, छोटे मोठे स्टॉल येतात, त्यामध्ये विशेष करून मुलासाठी जे खेळणे आहेत तर ते मोठ्या स्वरूपात या गावामध्ये त्यांचा सहभाग असतो। त्यांची व्यवस्थित मांडणी करण्याच्यासाठी, त्यांचं दुकान मांडण्यासाठी यात्रा कमिटीने व्यवस्था केलेली असते। अशाप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने या गावचा जागृत देवस्थान जे आहे जायबा महाराज यांची यात्रा सर्वांच्या वतीने संपन्न होत आहे आणि या कमिटीचा अध्यक्ष या वतीने सर्व नागरिकांना मी या ठिकाणी विनंती करतो की यात्रेमध्ये मोठ्या स्वरूपात सहभाग घेऊन अतिशय शांततेने प्रेमळ भक्तिभावाने कुठेही काही या यात्रेला गालबोट न लागता
ही यात्रा साजरी करावी, यामध्ये सहभाग घ्यावा अशी सर्व यात्रा कमिटीच्या वतीने, यात्रा कमिटीचा अध्यक्ष या वतीने मी सर्व नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद.